प्रकारे आमची हरिहरेश्वर ट्रिप कंप्लीट झालेली आहे. आता आम्ही जाणार आहे वेळासला फॉर टर्टल फेस्टिवल. आणि हे बघा काय विचारलं 4 किलोमीटर इथून. सो आता वाजलेत 4:45. दर्शन झालं. अक्षयचे मित्र होते सगळे. सो आम्ही ते पण निघालेत वेळाजला. सो इथून 4 किलोमीटरवरून भागमंडा जेटी आहे आणि तिथून आपल्याला फेरी करायची आहे. तिथे आपल्याला बाईक आपल्याला शिपमध्ये ॲड करायच्यात आणि त्याच्यानंतर आपण निघायचं. आम्ही आता इथे उभं हरिहरेश्वर श्री क्षेत्र हरिहरेश्वर इथे आम्ही आता उभं आहे. जस्ट आमचं दर्शन आणि जेवण झालं आणि आता हे आईस्क्रीम खात आहेत आणि आता आपण निघू थोड्या वेळात. 6 वाजता असतो ना प्रोग्राम. तू बाई खात बस ना. बस शर्टाला लावू नको साल्या. अहो आईस्क्रीम खात चालू होतं. हो एवढे रे त्याने खाल्लं. त्याचं खाल्लं काय चालूया. हां कांदळवन काय पाणी आहे. खालीचं पाणी कांदळवन. अच्छा काय भेटतात खेकडे. कांदळवड म्हणतात का त्याला. कांदळवन म्हणतात. अच्छा हे पाणी दिसतंय ते. अच्छा काकी फेरी कुठे आहे. बागमांडला सरळच आहे ना. आपण पोचलो आता इकडे. कुठून जायचं आहे तेच कळत नाही. बागमंडा जेट्टी. अच्छा युटर्न आहे. पटकन कळत नाही रे. पोचलो आता. इथे फेरीचं बुकिंग स्टेशन आहे आणि इथे ही खाडी आणि तिथे ब्रिजचं काम चालू आहे ऑलरेडी. सो तोपर्यंत तरी फेरीचं ट्रान्सपोर्टेशन चालू राहील. सो बेसिकली हा पूर्ण सेक्शन इथनं हा जो पूर्ण सेक्शन असा दिसतो आहे ना, हा पूर्ण सेक्शन येतो तो रायगड जिल्हा आणि श्रीवर्धन तालुका आणि त्या साईडचा तो पूर्ण सेक्शन आहे तो येतो रत्नागिरी जिल्हा. तर थोड्या वेळात आपण बोटीत एंटर करू. इथे आपल्या बाईक्स आहेत आणि बोट इथंच येईल आणि तिथून आपल्याला निघायचं आहे. आपली बाईक आपण घेऊनच शकतो. बॅटरी खाली पडली तर लय कष्टाने घेतली रे. एम्ब्रेन पकडून नको रे नको रे. हे बघ फेसबुक बिअर एम्ब्रेन नाही 100 एकदम पण कामाचा नाही त्याला. एकदा घरी आणलेली रे. बरोबर नाही लागली. करू लागेल हो गार्डन पण एकदम गरुडाची नजर आहे. मासे कुठून दिसतात हे. पाणी बघ ना कसं. मासे बघायचे आहेत ना श्री शैलमला जा. तिकडे लेक आहे ना त्या लेकमध्ये मासे आहेत. एवढं पाणी आहे. एवढं पाय दिसतील तिथे क्लिअर एकदम. आणि कुठून येतं पाणी एकदम कंच पाणी. किती तू गजूळ कर तरी ते तसंच होतं. काय 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 रे भाऊजीचं काय बोलत होता. ते छान दिसतंय आणि असे मित्र असतील तर कसलं जवळ येईल का.
हे काय इथे ब्रिजचं काम चाललेलं दिसतंय. तर हळूहळू मग त्यांच्या बोटवाल्यांचा पण बिझनेस. ब्युटी ऑफ वेळा. आता ड्रोन शॉट काय भारी येईल. काढूया का काढूया काढ ना काढ ना. आहे तेवढा घेऊ ना. टॉपबॉक्समध्येच आहे. माहीत नाही त्या दिवशी काय पनवती लागलेली. पहिली पनवती म्हणजे एक्साइटमेंटमध्ये आम्ही कॅमेरा काढला आणि रेकॉर्डिंग चालू केलं. आम्ही फुटेज रेकॉर्ड केलं आहे, पण फुटेजमध्ये आम्ही दोघं आलोच नाही. याचं कारण Insta360चा आम्ही सिंगल लेन्स मोड ॲक्टिवेट केलेला. आणि दुसरी पनवती म्हणजे आम्ही वेळाच बीचवर तर पोचलो, पण कासव फेस्टिवल आम्ही हुकलो. म्हणजे कासवं आधीच निघून गेलेली आणि आम्ही उशिरा पोचलो. वाजले 6:15 आणि आमचा भुकेने घात केला. आम्ही जर जेवलो नसतो तर कासव आमच्यासाठी थांबले असते. पण आम्ही जेवलो, कासव बोलले तुम्ही आता नका येऊ, आम्ही जातो आमच्या घरी. त्यामुळे कासव गेलेले आणि आम्ही इथे चालतो बीचवर आता फिरायला. काल पण बीच, आज पण बीच, नुसतं आमचं बीचच चाललाय. आता काय नाही, बीचवर जायचं, कासवाच्या टोकल्या फक्त खाली करून बघूया. एखाद दुसरं दिसलं तर ठीक आहे, नाही तर जाऊ घरी. एवढं लावून काय उपयोग नाही झाला. काय केलेलं आहे? काय हे इथे त्या लोकांनी ॲक्च्युली अंडी स्टोअर केलेली आहेत. इन शॉर्ट स्टोअर केलेली आहेत. तो जसं ते अंड फर्टाईल होतं त्याच्यातून कासवाची पिल्लं बाहेर येतात. तर ते दर दिवशी सकाळी 7 वाजता आणि इव्हिनिंगला संध्याकाळी 6 वाजता डॉट टाईमला ते लोक पाण्यात सोडून देतात. तर अशी इन्फॉर्मेशन आहे की अंड फर्टाईल झालं की त्याला 2 तासाच्या आतमध्ये पाण्यामध्ये सोडायला लागतं. तो इव्हन 2 टाईमात सूर्योदय आणि सूर्यास्त हे 2 टाईम. त्या हिशोबाने आम्ही आता ठरवलं की उद्या संध्याकाळी ॲटलीस्ट आम्ही दोघं तरी सकाळी 5:30 वाजता यायचं आणि 5:30ला तिथे जेट्टीवर आम्हाला पोचायचं आहे, जेणेकरून आम्हाला फेरी मिळेल. आणि या टायमाला आमचा पोट घात करणार नाही हे आम्ही लक्षात ठेवू. काल ॲक्च्युली सकाळी आम्ही आळसपणा केला, तो आळसपणाची शिक्षा आता आम्हाला भेटलेली होती. कारण सकाळी 5:30ला उठलेलो, जायचं की नाही हे आम्ही प्रश्न विचारला एकमेकांना, सगळ्यांचं उत्तर नाही आलं आणि झोपले. आणि मग विचार केला संध्याकाळी 6 वाजता आहे ना, मग 6 वाजता निघूया. 6 वाजता येऊन बोल लागली, गाज झाला. त्यामुळे आता उद्या सकाळी 5:30 वाजता निघायचं. आणि अशा प्रकारे आम्ही मॉर्निंगला निघालो आहे. काल आमचं ॲक्च्युली मिस आउट झालेलं, त्यामुळे आज आम्ही ठरवलेलं की 5 वाजता उठून निघायचं आहे. सो आता आम्ही निघालो आहे. लेफ्ट साईडला दिसते नदी, सरस्वती नदी. तिथे बागमांडा जेट्टीवर आता आम्ही पोहोचतोय. आता वाजले 5:45 वाजता जेट्टी येणार आहे, अजून 15 मिनिटं आणि आपल्याला पोचायला जवळजवळ 4 मिनिटं आहेत. तर वाजलेत 6:45 आणि आम्ही वेळाच टर्टल कासव महोत्सवासाठी इथे पोहोचलेलो आहे. हां बोला. गुड मॉर्निंग. आता वाजलेत 6:45 आणि आम्ही सकाळी 5 वाजता निघून आणि आम्ही पोहोचलो आता वेळाच बीचवर. ऑलरेडी तुम्ही आता बघितलं असेल सनराईज झालेला आहे. 7 वाजताचा सनराईजचा टायमिंग होता, पण ऑलरेडी झालेला आहे सनराईज. मे बी गुगलकडनं अपडेट चुकीचा आला असावा. ऑलवेज ऑन रॉंग साईड. इथे आता तुम्हाला दिसत असेल राईट साईडला की टर्टल कासव महोत्सवासाठी ऑलरेडी कासवांनी इथे अंडी घातलेली आहेत आणि त्या टोपल्यांमध्ये ती अंडी जतन करून ठेवलेली आहेत. सो आता फंडा असा आहे की ती अंडी आपोआप फुटतात आणि त्याच्यानंतर ती पिल्लं जी आहेत जवळजवळ 2 तासामध्ये समुद्रामध्ये एंटर करतात. ही समुद्री कासव ही शेड्यूल 1 स्पीशीजमध्ये येतात. अति संरक्षित प्रजाती आहे. कुठल्याही प्रकारचा त्रास त्याला आपल्याला द्यायचा नाही, कारण हा वनविभागाचा 1972चा कायदा आहे. त्याच्यावरती एखादी कारवाई होऊ शकते. आपण महोत्सव साजरा करतोय, त्याचा जन्मदिवस साजरा करतोय, तर असं नको व्हायला की आपल्यामुळेच त्याला त्रास होईल.
मोबाईल आणि कॅमेऱ्याचे फ्लॅशलाईट बंद ठेवा, कारण ही पिल्लं लाईटच्या दिशेला आकर्षित होतात. जेव्हा पाण्याजवळ आपण त्यांना सोडू त्यावेळेला बघाल की सूर्यकिरण पडल्यावर ती सूर्याच्या दिशेला आकर्षित होती. एकदा पिल्लं पाण्यात गेली की त्याच्यानंतर पुढची 15 ते 20 मिनिटं कोणीही पाण्यात त्या भागात जायचं नाही, कारण ही पहिल्यांदा लाटेशी संपर्कात येतील आणि लाटेबरोबर बाहेर येऊन आपल्याच पायाखाली येऊ शकते. साधारण 2002 पासून या कासव संवर्धनाला सुरुवात झालेली आहे. वनविभागाला एका पेट्रोलिंगच्या दरम्यान समजले की वेळाच्या किनाऱ्यावर एक मादी कासव येऊन अंडी घालत आहे. या मादी कासवाचे नाव आहे ऑलिव्ह रिडले. ऑक्टोबर ते मार्च महिना या दरम्यान ती येऊन अंडी घालते. ती जवळजवळ 1 ते 1.5 फूट खड्डा खणते, त्याच्यानंतर त्यावर वाळू टाकते, ती बुजवते आणि त्यानंतर परत ती समुद्रात निघून जाते. आम्ही शांतपणे त्या कासवांना ऑब्झर्व करत होतो. त्यांच्या उमटलेल्या पाऊलखुणांना आणि त्या इवलूशा कासवांना समुद्रात जाताना पाहून एक गोष्ट लक्षात आली की शेवटी कितीही झालं तरी माणूस असो किंवा प्राणी असो, तो आपल्या घरी परततोच.